राष्ट्रवादीकडून 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्र्यांची मागणी, कोणाला मिळणार संधी? समोर आली 7 नावं. पाहुयात काय आहे सविस्तर बातमी. राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले आहे. असे असताना निकाल जाहीर होऊन आज 4था दिवस उजडला तरी अद्याप मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामार्तब होताना दिसून येत नाही. त्यामुळे महायुतीला एवढं बहुमत असतानाही मुख्यमंत्री का ठरत नाही, सरकार का स्थापन होत नाही, असे अनेक सवाल राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांना पडला आहे. त्यातच मुख्यमंत्री पदासाठी दिल्लीहून भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री पदासाठी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस प्रबळ दावेदार मानले जात असताना एकनाथ शिंदे यांनीही आज या शर्यतीतून माघार घेतल्याची माहिती पुढे आली आहे. जो निर्णय नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी घेतला तो आम्हाला मान्य आहे असं शिंदेनी म्हटलंय. त्यानंतर आता भाजपचा मुख्यमंत्री असणार असे संकेत दिसू लागले आहेत. तर दुसरीकडे अजितदादाच्या राष्ट्रवादीतून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून आधीपासूनच मावळ भूमिका घेणाऱ्या अजितदादाच्या राष्ट्रवादीने महायुतीत 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदाची मागणी केल्याची माहिती समोर येत आहे. सध्या असलेल्या मंत्र्यांपैकी 7 जणांना पुन्हा संधी देण्याची शक्यता आहे. यंदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून युवा चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता असून अशी माहिती सूत्रांकडून पुढे आली आहे. यामुळे या पदावर आता कोणाची वर्णी लागते हे पाहणं देखील तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. पाहुयात अजित पवार गटाच्या 16व्या मंत्र्यांची यादी. धनंजय मुंडे, आदिती तटकरे, अनिल पाटील, हसन मुश्रीफ, धर्मराव बाबा आत्राम, अजित पवार, छगन भुजबळ. भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदासाठी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची पसंती. गिरीश महाजन सरकारचे संकटमोचन म्हणून चेहरा. सोबतच उत्तर महाराष्ट्रात भाजपला चांगलं यश लोकसभा आणि विधानसभेत मिळवून दिले. रवींद्र चव्हाण पडद्यामागून काम करणारे व्यक्तिमत्व. भाजपला कोकणातील जागा मिळवून देण्यात चव्हाण यांचा मोठा वाटा. मंगलप्रभात लोंढा मुंबई शहरातून भाजपचा मोठा चेहरा आणि पालिका निवडणुकीच्या दृष्टीने गुजराती जैन समाजाच्या दृष्टीने महत्वाची व्यक्ती. चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत मोठं यश मिळवून दिल्याने पुन्हा एकदा वर्णीची शक्यता. आशिष शेलार मुंबई अध्यक्षाच्या दृष्टीने निवडणुकीत चांगली कामगिरी. सोबतच कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ हे संदर्भातील धोरण राबवलं आणि नोमानीचा व्हिडिओ समोर आणला. अशातच पुन्हा मंत्रिपदाची शक्यता. नितेश राणे हिंदुत्व पोस्टर बॉय म्हणून राणेंची ओळख. भाजपसाठी महत्वाचा चेहरा. कटेंगे तो बटेंगे आणि एक हेचा सेफचा नारा पुढे ठेवण्यात मोठं काम केलं. शिवेंद्र राजे भोसले पश्चिम महाराष्ट्रातला चेहरा. मोठ्या लीडनं शिवेंद्रराजेंचा विजय. भोसले घराण्याचा चेहरा. राहुल कुल 2 मधून तिसऱ्यांदा विजय. राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुंग लावत पुन्हा आमदार. माधुरी मिसाळ 2009 पासून पर्वती मतदारसंघातून आमदार. पालिका निवडणुकीच्या दृष्टीने मंत्रिपदाची शक्यता. संजय कुटे पश्चिम विदर्भातील भाजपाचा चेहरा. फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून ओळख. सोबतच पडद्यामागून पक्ष करणारे आणि संघाच्या फळीतील चेहरा. राधाकृष्ण विखे पाटील नगर जिल्ह्यातील चेहरा आणि भाजपाचा ज्येष्ठ चेहरा. गणेश नाईक नवी मुंबईतील भाजपचा मोठा चेहरा. यंदा विजय झाल्याने संधी मिळण्याची शक्यता. पंकजा मुंडे ओबीसी आणि मराठवाड्यातील चेहरा. गोपीचंद पडळकर जतमधून आमदार. राम शिंदे हरल्याने रोहित पवारांच्या विरोधात ताकद उभी करत शह देण्याचे प्रयत्न होऊ शकतात. हा धनगराचा चेहरा. कोणाला डच्चू मिळण्याची शक्यता. विजय कुमार गावित, सुधीर मुनगंटीवार. शिवसेना शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी. उदय सामंत, शंभूराजे देसाई, गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रकाश सुर्वे, प्रताप सरनाईक, तानाजी सावंत, राजेश क्षीरसागर, आशिष जयस्वाल, निलेश राणे. तर कोणाला डच्चू मिळणार. दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, संजय राठोड. अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.